नमस्कार मंडळी, नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण भरली कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे कारली बघा घेतलेली आहे। छोटी छोटी कारली घेतलीत आणि आतमधल्या कापून आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तसंच मी इथे तीळ, सफेद तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, सुकं खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे, लसूण भाजून घेतलाय आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता पण थोडासा गरम करून घेतलेला आहे। आणि मी इथे मसाल्यांमध्ये इथे मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलंय, सांबार मसाला घेतलाय, पावभाजी मसाला घेतलाय आणि हळद घेतलेली आहे। तर आता आपण आपल्या कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपण आपल्या भरित्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत। तसंच मी इथे त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे, खोबरं घालायचं आहे, हे कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आहे तो घालून घ्यायचा आहे, लसूण घालून घ्यायची आहे आणि हे जे आपण मसाले घेतलेत ते पण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मसाले आपले सर्व घालून झालेले आहेत। आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, भरित्याचा मसाला आपला छान बारीक तयार झालेला आहे। बघा, कलर किती छान आलाय बघा। तुम्ही पण नक्की असाच बनवा। जर तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर थोडंसं चिमूटभर ह्याच्यामध्ये गूळ घातलं तरी अजून छान टेस्ट येईल। इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाणी आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण काय करू, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडी हळद घालून घ्यायची आहे। थोडं ढवळून घ्यायचं असं आणि ह्यामध्ये ही जी कारली आहेत आपण कापून घेतली आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 4-5 मिनिटं छान या पाण्यामध्ये ती उकळू द्यायची आहेत। म्हणजे त्या कारल्याचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल आणि आपली भरीत आपलं कडू लागणार नाही। कारली छान 4-5 मिनिटं उकळलेली आहेत या पाण्यामध्ये। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही कारली आपण ह्या गाळणीमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल। कारली या गाळणीमध्ये ठेवून आपण 10-15 मिनिटं ही थंड होऊ द्यायची आहेत आणि ह्याचं पूर्ण पाणी निघून जायला द्यायचं आहे। आपली कारली थंड झालेली आहेत बघा, व्यवस्थित पाणी पण निघालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत। पूर्ण दाबून असा मसाला भरायचा आहे, पूर्ण थोडं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। इथे सर्व कारली आपली भरून झालेली आहेत आणि थोडा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे। तर असा मसाला तुम्ही हवाबंद डब्यात भरून स्टोअर करू शकता। 7-8 दिवसापर्यंत हा चांगला राहतो। तुम्ही तो भेंडीच्या भरीतामध्ये किंवा वांग्याच्या भरीतमध्ये पण वापरू शकता। तर आता आपण आपली कारली फ्राय करायला घेऊया। मी तवा गरम करत ठेवलेला आणि तव्यावरती तेल घालून घेतलं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे। तर आता आपण हे कारली ह्याच्यावर घालून घेणार आहोत। जी खडबडीत साईड आहे ती आपण आधी खाली ठेवणार आहोत। सर्व कारली आपली घालून झालेली आहे। आता आपण साईडने थोडंसं तेल सोडायचं याला आणि छान 5 मिनिटं व्यवस्थित त्याला भाजू द्यायचं आहे। आपल्या कारल्याची एक साईड व्यवस्थित भाजलेली आहे बघा। आता आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम गॅसची फ्लेम आहे एकदम लो करायची आहे, कारण मसाला जळू शकतो म्हणून। आणि ही सर्व कारली परतून घ्यायची आहे। सर्व कारली आपली परतून झालेली आहेत। अगदी आता 2-3 मिनिटं ठेवून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर आपला मसाला जळू शकतो म्हणून। कारण आपण रोस्ट करूनच घेतलं होतं सगळं, त्याच्यामुळे जास्त त्याला फ्राय करायची आपल्याला गरज नाही आहे। एकदम गार झालेला आहे। आता आपण परतून बघू। हे बघा, मसाला पण आपला छान भाजलेला आहे। आता सर्व आपण ही कारली परतून घेणार आहोत, नाहीतर एखाद्या वेगळ्या डिशमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। सर्व कारली आपली परतून झालेली आहे। छान असा आपला कारली फ्राय तयार झालेला आहे। तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण तोंडी लावून खाऊ शकता। खूप छान लागतात, बिलकुल कडू लागत नाहीत। तर तुम्ही नक्की ट्राय करा।